हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण तुरीच्या दाण्याची उसळ. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर दाखवते साहित्य. एक कांदा घेतला आहे बारीक कट करून, आणि तुरीचे दाणे आहेत हिरवे, आणि कोथिंबीर. बस आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे. आपण हे लहान मुलांसाठी करणार आहे. लहान मुलांना खूप आवडतात असे खाल्ले की एकदा नक्कीच करून बघा. कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली बघा. आता जिरे टाकणार आहे. जिरे पण तडतडले. आता कांदा टाकते. चांगला फ्राय करून घेऊ गोल्डन कलर येईपर्यंत. याच्यात तुम्ही तिखटसाठी हिरवी मिरची घातली तर अजून छान असे खूप टेस्टी लागते. पण लहान मुलांना तिखट नको ना, त्याच्यामुळे मग मी फिकं करणार आहे. बघा कांदा तळला आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. परत फिरून घेतले. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता दाणे टाकून घेणार आहे. चांगले तेलात आणि कांद्यात फ्राय करून घेते असे. चांगलं फिरून झालंय. आता त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. जास्त पाणी नाही टाकणार, थोडंसंच टाकणार आहे. आणि गॅस मंद आचेवरच ठेवून शिजून घेणार आहे. आता बघू, पाणी आटलेलं आहे सर्व, बघू शकता. आता आपण दाणे शिजलेत का बघू. बघा दाणे चांगले शिजलेत. आता आपली ही तुरीच्या दाण्याची उसळ बनवून तयार आहे. खूपच छान लागते. आपल्याला सुद्धा खूप खायला आवडते. खूप भारी चव येते खायला तोंडाला. तर एकदा नक्कीच करून बघा, आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.